हॅलो विद्यार्थी मित्र हो, आपण प्रकरण इयत्ता 12वी भूगोल या विषयातील प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती व भूमी उपयोजन या प्रकरणाचे यापूर्वी 3 व्हिडिओ पाहिलेले आहेत। पहिल्या व्हिडिओमध्ये मानवी वस्तीचे प्रकार, दुसऱ्या व्हिडिओमध्ये ग्रामीण वस्ती आणि त्याची कार्ये, तिसऱ्या व्हिडिओमध्ये नागरी वस्ती आणि त्याची कार्ये। तर या प्रकरणातील मानवी वस्तीचा जो भाग आहे, हा मानवी वस्तीचा भाग व्यवस्थितरित्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्याचबरोबर त्याच्या नोट्सच्या माध्यमातून पाहिलेला आहे। आज आपण या प्रकरणातील मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन म्हणजे भूमी उपयोजन हा या प्रकरणातील जो पुढचा भाग आहे, तर या पुढच्या भागाचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये घटक आहे आपला भूमी उपयोजन आणि त्याच्यामधला उपघटक आहे तो आहे ग्रामीण भूमी उपयोजन, म्हणजे ग्रामीण भागातील जमिनीचा होणारा जो वापर आहे, हा वापर कशा प्रकारे केला जातो हे आपण पाहणार। मानवी वस्ती व भूमी उपयोजन यामधील भूमी उपयोजनाचे वर्गीकरण। ग्रामीण व नागरी भागातील भूमी उपयोजन वेगवेगळ्या प्रकारचं आढळतं। ग्रामीण भाग पाहिला तर ग्रामीण भागात होणाऱ्या जमिनीचा वापर हा वेगळ्या कारणास्तव होताना आढळतो। शहरी भाग पाहिला तर शहरी भागातील जमिनीचा वापर हा वेगळ्या कारणासाठी होताना आढळतो। दोन्हीमध्ये आपल्याला तफावत आढळते, फरक आढळते आणि ग्रामीण व नागरी भागातील भूमी उपयोजन हे वेगवेगळे आढळते। भूमी अभिलेख कार्यालयाने भूमी उपयोजनाचे वर्गीकरण हे त्यांच्या पद्धतीने पण केलेले आहे। त्याच्यामध्ये पहिला भाग आहे तो ग्रामीण भूमी उपयोजन, दुसरा आहे नागरी भूमी उपयोजन। ग्रामीण भागामध्ये भूमी उपयोजन कसं आहे तर जमीन ही बरीचशीच वनाखाली आढळते, बिगर शेतीचं क्षेत्र आढळतं, ओसाड, नापीक व अनुउत्पादक भूमी आहे, कायमस्वरूपी गायरान चराऊ जमीन आढळते, किरकोळ वृक्ष, पिके व वनराई जमीन, निव्वळ लागवडीखाली नसलेली जमीन, पिकाऊ अनुउत्पादक जमीन, चालू पडीक असणारी जमीन, चालू पड शिवाय असणारी जमीन आणि पुढचा जो भाग आहे तो आहे निव्वळ लागवडीखालील क्षेत्र। तर असा वेगवेगळ्या भागासाठी ग्रामीण भागातील भूमीचं उपयोजन केलेलं आढळतं। तर नागरी भागात आढळणारी जी जमीन आहे, या जमिनीचा वापर पाहिला तर निवासी क्षेत्रे म्हणजे राहण्यासाठी घरे, औद्योगिक क्षेत्रे, संस्थात्मक क्षेत्र, मनोरंजनाखालील क्षेत्र, वाहतूक, व्यापारी क्षेत्र, रेखांकित किंवा सीमांकित भूखंड आणि संमिश्र भूमी उपयोजन। तर असं हे वेगवेगळ्या प्रकारचं भूमी उपयोजन आपल्याला आढळतं। आपल्याला यावरती ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजनातील फरक स्पष्ट करा असा जर प्रश्न आला तर आपल्याला त्याच्यामधले हे दोन्ही भागामध्ये होणारं भूमीचं उपयोजन कसं वेगवेगळ्या प्रकारचं आहे हे सांगता येईल। त्याचबरोबर जर ग्रामीण भूमी उपयोजन कसं आलं तर आपल्याला दिलेले हे जे 9 मुद्दे आहेत, तर हे 9 मुद्दे आणि त्याचं स्पष्टीकरण याच्यामध्ये लिहावं लागेल। आणि जर नागरी भूमी उपयोजन असा प्रश्न आला तर याच्यामध्ये नागरी भूमी उपयोजनात येणारे जे 8 पॉइंट आहेत, हे 8 पॉइंट आणि त्याचं विश्लेषण आपल्याला याच्यामध्ये करावयात लागणार आहे। तर याच्यामधलं आपण प्रत्येकाचं ग्रामीण आणि नागरी हे भूमी उपयोजन कशा प्रकारे केलं जातं ते ग्रामीण भागामध्ये होणारं जे भूमीचं उपयोजन आहे, तर त्या भूमीच्या उपयोजनामध्ये पहिला भाग येतो ते म्हणजे वन। आपण पाहतो की बराचसाच भाग हा ग्रामीण असतो, खेड्याचा भाग असतो, डोंगरांनी, पर्वतांनी, टेकड्यांनी व्यापलेला असतो आणि अशा भागामध्ये उंच अशी वृक्ष वाढलेली आढळतात। त्यामध्ये आपण पृथ्वीगोलाचा जेव्हा विचार करतो तेव्हा वनांचे काही प्रकार करतो, उष्णकटिबंधीय वने, समशीतोष्णकटिबंधीय वने, शीतकटिबंधीय वने। तर असा वनांनी व्यापलेला भाग आपल्याला दुसरा आहे ते आहे बिगर शेती। बिगर शेती म्हणजे काय तर जी जमीन शेतीच्या खाली नाही त्या जमिनीला बिगर शेती म्हटलं जातं। म्हणजे ती जमीन कशी इथं दाखवलेलं आहे आपल्याला बघा, वसाहतीच्या खाली आहे,
रस्ते आहेत, त्याच्यामध्ये उद्योगधंदा निर्माण केलेला आहे, विविध प्रकारचे दुकाने आहेत, विविध प्रकारचे तर काही फळांचे फुलांचे स्टॉल आहेत, त्याच्यासाठी ती जमीन वापरलेली आढळते. आणि त्या जमिनीला म्हणजे बिगर शेती म्हटलं जातं. म्हणजे साधारणतः वसाहती, रस्ते, कालवे, उद्योग, दुकाने इत्यादींचा समावेश होता. तिसरा आहे ओसाड, नापीक व अणुउत्पादक भूमी. तर ओसाड आणि नापीक अणुउत्पादक भूमी म्हणजे काय, तर ज्या जमिनीवरती शेती केली जात नाही, ओसाड माळरानाचा भाग असलेला आढळतो, ज्याच्यातून कुठल्याही प्रकारचं उत्पादन घेताच येत नाही, अशी जमीन की ज्याला ओसाड, नापीक व अणुउत्पादक भूमी म्हणून ओळखलं जातं. यामध्ये उंच सकल भाग, जे डोंगराचा भाग असेल, डोंगर उताराचा भाग असेल, टेकड्यांचा भाग असेल, त्या ठिकाणी डोंगर उताराचा भाग असल्यामुळं, टेकड्यांचा भाग असल्यामुळं मृदा आपल्याकडे उपलब्ध आढळत नाही. अशा जमिनीमध्ये साहजिकच त्या ठिकाणी शेती केली जात नाही, तो भाग नापीक म्हणून ओळखला जातो. बऱ्याचशाच भागामध्ये ओसाड असा वाळवंटी भाग असतो, म्हणजे जमीन ही वालुकामय आढळते, पाऊस हा नाहीच किंवा पाण्याची उपलब्धता नसते, पाऊस खूप कमी पडताना आढळतो. आणि अशा वाळवंटी भागामध्ये सुद्धा शेतीचं उत्पादन होत नाही किंवा अशा वाळवंटी भागामध्ये मानवी वसाहती आढळत नाहीत, उद्योगधंद्यांचा विकास झालेला आढळत नाही, आणि त्यामुळं तो भाग सुद्धा जमिनीचा ओसाड आणि नापीक ओळखला जातो. तसेच घळीयुक्त भूमी म्हणजे बऱ्याचशाच ठिकाणी आपल्याला अशा जमिनीला घळ्या पडलेल्या आढळतात, इथं आपल्याला दाखवलेलं. चौथा आहे कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन. तर कायमस्वरूपी गायरान, ग्रामीण भागामध्ये पूर्वी पशुपालन व्यवसाय चालायचा, म्हणजे आत्ताही काही ग्रामीण भागामध्ये चालतो. आणि त्याच्यासाठी असे जे पशु आहेत, म्हणजे मेषपालन असेल किंवा गाई म्हैशी यांचं जे पालन केलं जात होतं, तर त्यांच्या पालन पोषणासाठी त्या गावाच्या सभोवताली असणारी काही गायरान क्षेत्र किंवा चराऊ जमीन म्हणून राखून ठेवली जायची. आणि अशी जी गायरान किंवा चराऊ जमीन ही प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची असायची. ही जी जमीन आहे, तर ही जमीन आपल्याला फार थोड्या प्रमाणात खाजगी मालकीची सुद्धा असू शकते. त्यावरती म्हणजे काही ठराविक लोकांचे पूर्वी पशुपालन मोठ्या प्रकारे केलं जात होतं, आणि त्यावरून त्यांचं पशुपालन मोठ्या प्रकारे असल्यामुळं हे खाजगी मालकीची सुद्धा जमीन असायची. पण ग्रामपंचायत आणि पंचायत समिती याच्या म्हणजे सार्वजनिक मिळकतीचंच हे साधन असलेलं आढळतं. अशा जमिनी राखून ठेवल्या जातात आणि त्याचा वापर फक्त जे पशु आहेत, तर या पशूंना चरण्यासाठी किंवा त्यांच्या म्हणजे उदरनिर्वाह त्या पशूंचा होण्यासाठीच आपल्याला वापरात आणलेली आढळते. आजही आपण ग्रामीण भागात जर पाहिलं, तर ज्या भागामध्ये मोठ्या प्रकारे पशुपालन व्यवसाय चालतो, तर त्या ठिकाणी अशा चराऊ जमीन उपलब्ध असलेल्या आढळतात. पाचवा आहे भूमी उपयोजनाचा भाग किरकोळ वृक्ष, पिके व वनराई जमीन, म्हणजेच निव्वळ लागवडीखाली नसलेली. तर निव्वळ लागवडीखाली नसलेली जी जमीन आहे, ही जमीन कशी आढळते आपल्याला, तर या क्षेत्रामध्ये बहुतेक जमीन ही खाजगी मालकीची असते. म्हणजे शेतकऱ्याच्या स्वतःच्या मालकीची ही जमीन असते आणि त्याच्यावरती फळबागा, उदाहरणार्थ आपल्या परिसरामध्ये द्राक्षाच्या बागा आढळतात, डाळिंबाच्या बागा आढळतात, किंवा आंब्याच्या बागा आहेत, पेरूच्या बागा आहेत, चिक्कूच्या बागा असलेल्या आढळतात. अशा विविध प्रकारच्या फळबागा आणि फळ झाडांच्या खाली त्या जमिनीचा म्हणजे जास्तीत जास्त वापर होताना आपल्याला आढळतो. म्हणजे त्याच्यातून इतर कोणत्याही प्रकारचं शेतीचं उत्पादन न होता फक्त किरकोळ वृक्ष आणि जे फळांच्या साठीच ती जमीन वापरात आणलेली आपल्याला आढळते. अशाही भूमी उपयोजन हे ग्रामीण भागामध्ये होतं. सहावा भाग आहे पिकाऊ अणुउत्पादक जमीन. यामध्ये आपल्याला पिकाऊ अणुउत्पादक जमिनीमध्ये 5 वर्षापेक्षा अधिक काळ पडीक असलेल्या आणि लागवडीखाली न आलेल्या पड जमिनीचा याच्यामध्ये समावेश होताना आढळतो. म्हणजे सर्वसाधारणपणे जेव्हा आपण शेती करतो, पण काही वेळा असंही असतं की त्या शेतकऱ्याला
पावसाच्या अभावे किंवा काही आर्थिक परिस्थिती त्यांची नसल्यामुळे ह्या जमिनी पडीक पडताना आढळतात. म्हणजे 5 वर्षापेक्षा अधिक काळ ती जमीन पडीक असलेली आढळते. कोणत्याही प्रकारची लागवड त्या जमिनीमध्ये केलेली आढळत नाही आणि ती पड जमीन म्हणून आपण ओळखतो. ही जमीन आपल्याला म्हणजे अनुउत्पादक जमीन म्हणून ओळखलं जातं. पिकाऊ म्हणजे काय, तिच्यामध्ये जर आपण योग्य त्या तंत्रज्ञानाचा वापर केला किंवा तिची मशागत केली तर ती जमीन पुन्हा आपण शेतीच्या लागवडीखाली आणू शकतो आणि त्याच्यातून उत्पादन सुद्धा घेऊ शकतो. पण ती सध्या अनुउत्पादिक आहे. म्हणजे का, तर 5 किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष ती पडीक आहे म्हणून तिला अनुउत्पादक शेती किंवा अनुउत्पादक जमीन म्हणून ओळखलं जातं. तर या जमिनीची जर पुन्हा आपण लागवड शेतीच्या खाली आणायची असेल तर त्या जमिनीची गुणवत्ता आपण वाढवू शकतो. त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या खतांचा वापर करून, मशागत करून, खतांचा कीटकनाशकांचा वापर करून तिची जमिनीचा जो पोत सुधारता येतो, आपल्याला त्या जमिनीची गुणवत्ता सुधारता येते आणि ती पुन्हा लागवडीखाली आपल्याला आणता येतं. म्हणूनच याला पिकाऊ अनुउत्पादक जमीन, की जी पिकाऊ आहे पण काही कालावधीसाठी ती पडीक आहे आणि पुन्हा जर त्याच्यामध्ये आपण पिकांचं उत्पादन घ्यायचं म्हटलं तर ते आपल्याला घेता येतं. तर अशी ही जमीन ग्रामीण भागामध्ये भूमी उपयोजनामध्ये आपल्याला वापरली जाते. यानंतर 6वा जो भाग आहे, 7वा, तो आहे चालू पड जमीन. आता चालू पड जमीन म्हणजे काय, तर 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली जी जमीन आहे त्या जमिनीचा समावेश या क्षेत्रामध्ये होतो. तर सध्याच्या कालावधीमध्ये आपण पाहतो बघा की पाऊस हा वेळेवर येत नाही. उदाहरणार्थ गेल्या 2 वर्षाच्या पाठीमागं जूनमध्ये आपल्याकडे पाऊसच नाही पडला आणि मग शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केलेली होती पण त्याच्यामध्ये पिकांची लागवड किंवा पेरणीच केली नाही आणि त्या वर्षी पूर्ण ती जमीन आपल्याकडे पड होती. म्हणजे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं उत्पादन घेतलेलं नव्हतं किंवा घेतलेलं नाही आणि त्यानंतर त्या जमिनीत म्हणजे 1 वर्ष ती जमीन पड राहिली आणि जमिनीला पुन्हा म्हणजे जेव्हा दुसऱ्या वर्षी पाऊस पडला तेव्हा परत त्या जमिनीची मशागत केली, त्याच्यामध्ये पेरणी केली आणि पुन्हा त्याच्यातून उत्पादन घेतलं. म्हणजे अशा प्रकारे चालू जमीन पण एखाद्या वर्ष ती पड राहिली जाते. काही वेळा निसर्गाच्या नुसार ती पड राहिली जाते तर काही वेळा जमिनीची जाणीवपूर्वक पड ठेवण्याची म्हणजे पड ठेवण्याच्या शेती पद्धतीमुळे त्या क्षेत्राची निर्मिती झालेली आढळते. म्हणजे त्या जमिनीचा कस टिकवून ठेवण्यासाठी, गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी, त्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी एखाद्या वर्ष ही जमीन पड ठेवावी लागते आणि अशा जमिनीत नंतर कसदार किंवा सुपीकदार जेव्हा ती मृदा तयार होते तेव्हा त्याच्यामध्ये लागवड केली जाते आणि त्यातून येणारं उत्पादन हे चांगल्या प्रकारचं मिळतं. म्हणून अनेक ठिकाणचे शेतकरी एखादी वर्ष जमीन ही पड ठेवतात. म्हणजे जमिनीची जाणीवपूर्वक पड ठेवण्याच्या शेतीच्या पद्धतीमुळे या क्षेत्राची आपल्याला निर्मिती झालेली आढळते. तर अशा प्रकारे ही चालू पण पड जमीन म्हणून ओळखली जाते. त्यानंतर 8वा आहे चालू पड शिवायची पड जमीन. म्हणजे ही जमीन लागवड योग्य जमीन असते. जी जमीन 1 वर्षापेक्षा जास्त आणि 5 वर्षापेक्षा कमी काळ पड राहते तर त्या जमिनीचा समावेश याच्यामध्ये येतो. म्हणजे सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर ही जी जमीन आहे तर 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 5 वर्षापेक्षा कमी कालावधीत जर ती जमीन आपण पड ठेवली किंवा त्या प्रकारात जर मोडत असेल तर त्याला आपण चालू पड शिवायची पड जमीन म्हणून असे ओळखतो. कोणत्याही प्रकारच्या याच्यामध्ये जर लागवड केली किंवा ही जमीन लागवडीखाली आणली तर 5 वर्षापेक्षा जास्त काळ ती जर पड राहिली जमीन तर ती लागवड योग्य अनुउत्पादक जमीन या वर्गामध्ये मोडते. तर अशा प्रकारे यानंतर आपल्याला शेवटचा आहे तो म्हणजे निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. प्रत्यक्ष ज्या जमिनीमध्ये आपण शेतीची लागवड करतो
ज्या जमिनीमध्ये आपण पिकांची लागवड करतो त्याला निव्वळ लागवडीखालील क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. यातून जास्तीत जास्त शेतीचं उत्पादन घेतलेलं आपल्याला आढळतं. शेतीखालील क्षेत्रामध्ये मोडतं. जे आपण जून, जुलै, ऑगस्ट या कालावधीमध्ये जो खरीप हंगाम आहे, या खरीप हंगामामध्ये त्याची विविध प्रकारच्या धान्याची पेरणी करतो. पुन्हा जेव्हा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या कालावधीमध्ये रब्बी हंगामामध्येही त्या जमिनीमध्ये विविध पिकांची लागवड करताना आढळतो. कायमस्वरूपी त्या जमिनीतून वेगवेगळ्या पिकांचं आपण उत्पादन घेताना आढळतो. ती जमीन शेतीच्या क्षेत्राच्या खाली असलेली आपल्याला आढळते आणि अशा जमिनीला आपण निव्वळ लागवडीखालील क्षेत्र किंवा निव्वळ लागवडीखालील जमीन म्हणून ओळखतो. तर अशा प्रकारे आपल्याला ग्रामीण भागामध्ये चालणारे किंवा असणारे जे भूमीचं उपयोजन आहे, जे विविध प्रकारे जमिनीचा वापर आपल्याला होताना आढळतो. त्यामध्ये म्हणजे वनांच्या खाली असणारं क्षेत्र, बिगर शेती, ओसाड नापीक अनुत्पादन, कायमस्वरूपी गायरान असणारा भाग, किरकोळ वृक्ष, पिके व वनराईची असणारी जमीन, पिकाऊ पण अनुत्पादक आहे, चालू स्थितीत आहे पण ती पड असलेली आढळते, चालू पण पड शिवायची असणारी पड जमीन आणि शेवटचं आहे निव्वळ लागवडीखालील असणारं क्षेत्र. तर असं हे ग्रामीण भागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कारणास्तव त्या भूमीचं उपयोजन केलेलं आढळतं. तर इथंपर्यंत आपल्याला जो ग्रामीण भागातील भूमी उपयोजनाचा जो भाग आहे, हा भूमी उपयोजनाचा भाग आपण पाहिलेला आहे. धन्यवाद.